नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम खस्ता आणि खमंग तिखट मसाला पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अवघ्या 5 मिनिटातच तयार होणारी मसाला पुरी तेलकट न होता एकदम खुसखुशीत अशी होते। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये 5 ते 6 दिवस सहज टिकून राहणारं पौष्टिक आणि झटपट तयार होणार काही बनवायचं असेल तर ही पुरी एकदा बनवा। व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला आपणाला एक मोठं ताट घ्यायचं आहे, जेणेकरून पुरीसाठीचं आपण हे जे पीठ भिजवणार आहे ते व्यवस्थित मळता येईल। मग यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे। मग यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी रवा घ्यायचा आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं। इथे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। मग यात 1 चम्मच पांढरे तीळ टाकायचे, 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि पाव चम्मच हळद घ्यायची आहे। हळदीमुळे पुऱ्याला खूप सुंदर असा कलर येतो। इथे आपणाला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकाचे तुकडे, 1 चम्मच ओवा, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चम्मच जिरे याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेतलंय। आता यामध्ये 3 ते 4 चम्मच एकदम फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि याला छान एकजीव करून एकत्र मिक्स करून घ्यायचं। या पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता। 5 ते 6 दिवस या सहज टिकून राहतात आणि या खायला एकदम खमंग आणि चविष्टही लागतात। मधल्या वेळेत मुलांना पोळी खाण्याचा खूपच कंटाळा येतो, अशा वेळेसाठी किंवा मग सकाळी ब्रेकफास्टला पण देण्यासाठी ह्या पुऱ्या खूपच पौष्टिक असा ऑप्शन आहे। हे चांगलं एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मळून घ्यायचं। पुऱ्या तेलकट होऊ नये आणि त्या एकदम खस्ता आणि खुसखुशीत होण्यासाठी आपणाला पीठ एकदम मध्यम आकारामधलं घट्ट मळणे गरजेचं आहे। पीठ खूप सैलसर पण नाही भिजवायचं आणि खूप घट्टही नाही भिजवायचं। हे जर जास्तच पातळ भिजल्या गेलं तर मग पुऱ्या एखाद्या वेळेस खूपच तेलकट होऊ शकतात। पोळ्या बनवण्यासाठीचं पीठ आपण जसं भिजवतो त्यापेक्षा किंचितसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आणि आता याला फक्त 5 मिनिटासाठी भिजायला ठेवून द्यायचं। इथे 5 मिनिट मी हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे। तर हे पहा, हे किंचितसं अजून थोडंसं मऊ झालेलं आहे। मी इथे जाड रव्याचा वापर केलेला आहे म्हणून मी याला 5 मिनिट भिजायला ठेवलेलं आहे। जर तुम्ही इथे बारीक रव्याचा वापर केलेला असेल तर इथे याला न भिजवता डायरेक्ट याच्या पुऱ्या केल्या तरीही चालेल। पुऱ्या 2 पद्धतीने बनवता येतात। पहिली म्हणजे भिजवलेल्या पिठामधला एक उंडा घेऊन त्याची मध्यम आकारामधली एकदम मोठी अशी पोळी लाटून घ्यायची। याला लाटते वेळेस खाली थोडंसं कोरडं पीठ लावायचं, म्हणजे ते खाली चिटकत नाही आणि पोळी पटकन लाटल्याही जाते। तर अशा पद्धतीने एकदम मोठी अशी याची पोळी बनवून घ्यायची। तर आता ही पोळी लाटून झाल्यानंतर एक प्लेट किंवा मग डब्याचं असं थोडंसं धार असलेलं झाकण घ्यायचं आणि मग त्याच्याने आपणाला याच्या अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या। या पद्धतीने केल्यानंतर पण पुऱ्या खूप लवकर आणि पटकन अशा तयार होतात। हे पहा, अशा मध्यम आकारामधल्याच पुऱ्या बनवून घ्यायच्या, म्हणजे त्या टम्म फुगतात आणि आतून चांगल्या पद्धतीने तळल्याही जातात। आता ही झाली पहिली आणि दुसरी पद्धत म्हणजे त्या पिठामधलेच लिंबाच्या आकाराइतके छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या डायरेक्ट पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने पण आपण पुऱ्या बनवू शकतो। यातील तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता। भिजवलेल्या सर्व पिठाच्या मी इथे अशा गोल आकारामधल्या पुऱ्या लाटून घेतलेत। आता याला तळून घ्यायचं आहे। तर पुऱ्या तळण्यासाठी आपणाला मीडियम टू हाय हीटवरती तेल गरम करून घ्यायचं। हे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि एक वेळेस आपणाला इथे एक पुरी सोडायची। पुरी तेलात सोडल्याबरोबर पुरीच्या वरती झारीनी तेल सोडायचं, म्हणजे पुरी दोन्ही साईडनी चांगली टम्म फुगती। तर ही आपली पुरी आता इथे एकदम टम्म आणि गुबगुबीत अशी फुगलेली आहे। हिला दोन्ही साईडनी चांगली छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची,
म्हणजे आतून पण चांगल्या पद्धतीने फ्राय होती। आपण दुसऱ्या पद्धतीने पण पुरी तळून पाहू, ती पण चांगली एकदम टम्म आणि गुबगुबीत अशी फुगते। पुरी सोडल्याबरोबर तिला झारेने कंटिन्यू हलवत राहायचं वरच्या साईडनी, म्हणजे ती वरून पण चांगल्या पद्धतीने फुगते। तर इथे पहा, आता ही आपली दुसरी पुरी पण चांगली पहिल्या पुरीसारखीच एकदम टम्म अशी फुगलेली आहे। तर अशाच पद्धतीने बाकी सर्व पुऱ्या पण तळून घ्यायच्या। पुऱ्या तळते वेळेस कधी पण मीडियम टू हाय हीटवरतीच तळून घ्यायच्या, म्हणजे त्या एकदम छान अशा फुगतात। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या आता मी तळून घेतलेल्या आहेत। दिसायला सुरेख, खायला खमंग आणि खस्ता मसाला पुरी एकदा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक यू।